स्वाध्याय विद्यार्थी मित्र या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीचा इतिहासाचा 12वा धडा साम्राज्याची वाटचालीचा स्वाध्याय बघणार आहोत. मित्रांनो, आणि अजून जर तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे मी ते व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करीन. तर बघा, एका शब्दात लिहा. इंदोरच्या राज्यकारभाराची सूत्रे सांभाळणाऱ्या कोण होत्या? तर अहिल्याबाई होळकर. नागपूरकर भोसले घराण्यातील सर्वात कर्तबगार व पराक्रमी पुरुष कोण? तर रघुजी भोसले. दिल्लीच्या गादीवरती बादशाला पुनःस्थापना करणारे कोण होते? तर महादजी शिंदे. महादजी शिंदे यांनी दिल्लीच्या बादशाला पुन्हा गादीवरती बसवले होते. तर दक्षिणेतील राजकारणाची सूत्रे सांभाळणारे कोण होते? तर नाना फडणवीस. आता घटनाक्रम लिहा. तर घटनाक्रम काय दिला? आष्टीची लढाई, मराठ्यांचे ओडिशावरती प्रभुत्व आणि इंग्रजांनी पुण्यात युनियन जॅक फडकवला. तर याचे योग्य क्रम काय? तर मराठ्यांच्या ओडिशावरती प्रभुत्व, मग इंग्रजांनी युनियन जॅक फडकवला पुण्यात, आणि त्याच्यानंतर आहे आष्टीची लढाई. आता लिहिते वा. अहिल्याबाई होळकर यांनी केलेली कामे. तर इंदूरच्या कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी पुढील कामे केली. नवे कायदे करून शेतसारा व कर वसुली निश्चित केली. शेतकऱ्यांना विहीर खोदून देऊन पडीक जमिनी लागवडीखाली आणल्या. तसेच तलाव आणि तळी निर्माण केली. व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिले. भारतातील महत्त्वाच्या धर्मस्थळांवरती मंदिरे, घाट, मठ, धर्मशाळा, पाणपोई यांची उभारणी करून देशात सांस्कृतिक स्थापना याचा प्रयत्न केला. राज्यात शांतता व सुव्यवस्था निर्माण करून प्रजेला सुखी केले. महादजी शिंदे यांचा पराक्रम. तर मुत्सद्दी आणि पराक्रमी महादजी शिंदे यांनी पानिपतच्या पराभवानंतर उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व व प्रतिष्ठा पुन्हा निर्माण केले. फ्रेंच लष्करी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कवायती फौज निर्माण करून रोहिले, जाट, राजपूत, बुंदेले यांना पराभूत केले. इंग्रजांवरती मात करून मुघल बादशाला पुन्हा गादीवरती बसवले आणि इसवी सन 1784 ते 1794 या काळात दिल्लीचा कारभार पण पाहिला. गुजरातमधील मराठी सत्ता. तर सेनापती खंडेराव दाभाडे व त्यांचा मुलगा त्र्यंबकराव दाभाडे यांनी गुजरातमध्ये मराठी सत्तेचा पाया घातला. खंडेरावाच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी उमाबाई हिने अहमदाबादच्या मुघल सरदाराचा पराभव करून तेथील किल्ला जिंकून घेतला. त्यानंतरच्या काळात गायकवाड यांनी वडोदरा जिंकून तेथेच आपले सत्तेचे मुख्य ठाणे बनवले. मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे आणि चर्चा करा. तर मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढील प्रमाणे होती. महादजी शिंदे यांच्यासारख्या पराक्रमी सरदार आणि नाना फडणवीस यांच्यासारखा मुत्सद्दी कारभारी यांचा मृत्यू झाला. नेतृत्व गुण नसणारा दुसरा बाजीराव पेशवा मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही. मराठा सरदारांमध्ये दुही माजून मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली. उत्तरेत व दक्षिणेत मराठ्यांचा प्रभाव कमी होत गेला. याच काळात भारतात सर्वत्र इंग्रजांचा प्रभाव वाढला व त्यांनी इसवी सन 1818 साली आष्टीच्या लढाईत मराठ्यांचा पराभव केला. उपक्रम. मराठी सत्तेच्या विस्तारासाठी योगदान देणाऱ्या मराठा घराण्यांच्या माहितीचा सचित्र संग्रह करा. त्याचे शाळेत प्रदर्शन भरवा. तर हा उपक्रम नक्की आपापल्या शाळेत प्रत्येकाने ट्राय करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि मित्रांनो, अजून कोणता व्हिडिओ हवा असेल ना तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा, म्हणजे मी लवकरात लवकर तुम्हाला तो देण्याचा प्रयत्न करेन.